नमस्कार मैत्रिणींनो. तर इथे मी प्रसादासाठी गणपती बाप्पांच्या बुंदी बनवत आहे आणि विकत पण आपल्याला मिळते सहज, पण घरी बनवण्यात जो आपल्याला आनंद मिळतो तो खूपच असतो. खूप छान अशी बुंदी तयार होते. आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला सुद्धा सगळं येत असतं, पण आपण कंटाळा करत असतो. त्यामुळे खूप छान अशी बुंदी झाली होती तयार. आज संध्याकाळी आम्ही गणपती बघायला जाणार आहे आमच्या गावातले. तर काय देखावा आहे ते सांगते थोडक्यात आणि नंतर पुढे तुम्ही बघाच. तर आपल्या शंभूराजांना अटक केली औरंगजेबाने ते दाखवलेलं आहे आणि जिवंत देखावा आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा. अक्षरशः डोळ्यात पाणी येतं, एवढं भारी सादरीकरण केलेलं आहे त्यांनी. आणि खूप असं त्यावेळी जे झालं ते खूपच वाईट झालं शंभूराजांबरोबर. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. आता इथे बुंदी तयार झाली आहे. ह्याच्यासाठी मी आता पाक बनवून घेते आणि पाकात टाकणार आहे. आणि शंभूराजांना जेव्हा अटक झाली त्यानंतर शंभूराजांबरोबर जे वागण्यात आलं आहे ते सगळं दाखवलं आहे. म्हणजे शंभूराजांचं किती हाल केलं आहे सगळ्या गोष्टी दाखवण्यात आलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच ह्या सादरीकरणामध्ये. इथे शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांना सोडून गेले ते दाखवले. सगळ्यात अगोदर शंभूराजे जोरजोरात रडत होते, आबासाहेब का सोडून गेले. हंबीर मामा धीर देत होते त्यांना की शंभूराजे स्वतःला आवरा, तुम्हीच असं केलं तर रयतेने कुणाच्या तोंडाकडे बघायचं. आता तुम्हाला थोरल्या महाराजांची जागा घ्यावाच लागेल. शंभूराजे म्हणतात, नाही मामासाहेब, आम्हाला आबासाहेबांची जागा कधी घ्यायचीच नव्हती आणि ती जागा आमची कधीच नव्हती. आम्ही पन्हाळगडावर होतो आणि आमची शेवटची एक भेटसुद्धा झाली नाही. हंबीर मामा म्हणतात, आवरा स्वतःला शंभूबाळ. अहो, छत्रपतींचं सिंहासन असं जास्त दिवस मोकळं ठेवून चालत नाही. आपल्याला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. पण शंभूराजे ऐकायलाच तयार नसतात. मग हंबीर मामा आई तुळजाभवानीची शपथ घालतात. तेव्हा तयार होतात शंभूराजे. मग राज्याभिषेक ठरला. आता राज्याभिषेक करायचं ठरलं. शंभूराजांना कसंबसं हंबीर मामाने तयार केलं. शेवटी शपथ घातली तेव्हा शंभूराजे तयार झाले. सिंहासनावर बसण्यासाठी शंभूराजे शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणून नाही, तर स्वराज्याची दौलत स्वतःच्या निधाड्या छातीवर पेलणारा सह्याद्रीचा छावा म्हणून तयार झाले. आता इथे इकडून एंट्री दाखवली आहे.
आता इथे राज्याभिषेक होतो आणि शंभूराजे सिंहासनावर बसतात. त्यानंतर आता राज्याभिषेक झाल्यानंतर शंभूराजांना पकडायला येतात. तर त्यांचे 1000 सैनिक असतात आणि आपले फक्त 300 सैनिक असतात. खरंच कोणी जर जवळपास असेल तर नक्की या बघायला. खूप छान सादरीकरण केले. खरंच सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आता इथे शंभूराजांना पकडलं आहे, अटक केलंय आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र कवी कलश यांना सुद्धा पकडले. फक्त तेव्हा आपले 300 सैनिक होते, त्यामुळे आपल्या शंभूराजांना अटक करण्यात आली. काही सुद्धा कल्पना नसताना अचानक हे सगळं होत गेलं आणि आपले मावळे म्हणत होते, शंभूराजे तुम्ही जा, इथून निघून जा. पण शंभूराजांनी हार मानली नाही. शेवटी आपल्या शंभूराजांना अटक झाली. इथे गाणं चालू आहे, अग धाव धाव आई दैत्य मातला. शेवटी राजांना अटक झाली. आजपर्यंत माझा राजा घोड्यावर, हत्तीवर, अंबारीतून फिरला असेल, पण आज उंटाच्या पाठीला उलट बांधून धिंड काढण्यात आली होती. नियतीलाही लाजवेल असं राजांना औरंगजेबासमोर पेश करण्यात आलं. अरे पण पिंजऱ्यात असलं म्हणून काय झालं, वाघ तो वाघच. त्यानंतर महाराजांचे खूप असे हाल करण्यात आले. ते मी व्हिडिओत घेतलं नाही कारण खूप वाईट वाटत होतं. सगळ्यांनाच माहिती आहे की त्यानंतर काय झालं असेल, त्यामुळे मला ते व्हिडिओसुद्धा काढावा वाटला नाही. एवढं वाईट ह्याच ठिकाणी वाटलं होतं, त्यामुळे मी एवढाच व्हिडिओ घेतला आहे. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.